नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी डाळ आंबा केलेला आहे. बघा किती सुंदर आणि सुरेख दिसतंय नाही का. आता मी तो कसा बनवला आहे तर ती रेसिपी मी आता तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. हे बघा इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. इथे छोटी वाटी अशी असते नाही का आपली, ही बघा इथे मसूरची डाळ घेतली आहे आणि ही मुगाची डाळ आहे, कैरी, मिरच्या. ही डाळ मी पहिले स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे. हे बघा इथे आपण ह्या तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या तिन्ही डाळी चांगल्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. आता पाहू शकता इथे आपण 3 ते 4 पाण्याने चांगल्या स्वच्छ ह्या डाळी धुवून घेणार आहोत. कुकर बघू शकता इथे मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये करायची आपल्याला डाळ. इथे बघा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी इथे 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल इथे आपलं चांगलं तापलं आहे. आपण थोडी ना याच्यामध्ये राई घालूया. राई, जिरं चांगलं तडतडलं की मग आपण त्यामध्ये कांदा घालूया. कांदा घातल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची घालूया. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. थोडा कढीपत्ता, डाळ म्हटल्यावर कढीपत्ता आलाच. थोडा हिंग घालतो आपण. हिंग घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचे इथे आलं लसूण पेस्ट. अर्धा चमचा घेतलं आहे मी इथे आलं लसूण पेस्ट. आता आपल्याला बघा हे चांगलं असं ना परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो आपला चांगला मऊ पडला आहे. आता आपण त्यामध्ये घालूया थोडी हळद. इथे मी गरम मसाला घेतलेला आहे एव्हरेस्ट पाव चमचा. आणि आपल्याला थोडी घालायची आहे इथे धणे पावडर. हे बघा धणे पावडर हा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, तो एक घेतलेला आहे. तर माझ्या चॅनलवरती नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आता आपण यामध्ये ही धुतलेली डाळ घालूया. कधी पण डाळ करायची असते ना तर जरा ती अर्धा 1 तास भिजत घालायची, म्हणजे ती लवकर शिजते. म्हणजे आपला कसं वेळ पण वाचतो, गॅस पण वाचतो नाही का. आता इथे ही सर्व डाळ मी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये हे बघा इथे ना आंबा घेतला आहे. आंब्याच्या थोड्याशा 5-6 काप करून घेतलेले आहेत. ते बघा ते घातले तुम्ही. आपण कसं डाळ आंबा करतोय ना, तर मग आता तुम्हाला कितपत आंबट आवडतो त्यानुसार तुम्ही कैरी घेऊ शकता. इथे मी थोडासा पावच भाग घेतलेला आहे कैरीचा, त्यापेक्षा पण कमी. इथे मी डाळीमध्ये कधी पण आपण डाळ शिजवताना ना जरा शक्यतो गरम पाणीच घालायचं. इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर ते मी आता डाळीमध्ये गरम पाणी घालते. हे बघा 1 तांब्या गरम पाणी करायला ठेवलं होतं. गरम पाणी असल्यामुळे ना डाळ लवकर शिजते. आता आपण त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. इथे मी माझ्या हाताच्या अंदाजाने अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. त्याचबरोबर ते आपण आता इथे कोथिंबीर पण घालून घेऊया. कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आता आपण जरा उकळी येऊन देऊया आणि मगच कुकरचं झाकण लावूयात. ही बघा पाहू शकता इथे चांगली आपली उकळी आलेली आहे. आता आपण ना कुकरला झाकण लावून घेऊयात आणि 4-5 शिट्ट्या काढून घेऊयात. हे बघा इथे कुकरचं झाकण पण लावलेलं आहे आणि आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे कुकरचे 4-5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. 4-5 शिट्ट्यांमध्ये आपली चांगली डाळ शिजल्या जाईल. हे बघा इथे आपला कुकर आता थंड झालेला आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात आपली डाळ कितपत शिजली आहे ते. हे बघा इथे बघा आपली डाळ चांगली अशी शिजली आहे. हे
किती मस्त असा सुगंध ना दरवळतोय डाळीचा, एकदम छान. हे बघा, पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली डाळ झालेली आहे. डाळ आंबा बघू शकता किती छान असं तिचा ना असा सुगंध असा मस्त येतोय. तुम्ही पण नक्कीच अशी करून बघा, छान लागते. तुम्ही ह्यामध्ये गूळ पण घालू शकता. माझ्याकडे गूळ नव्हता म्हणून मी गूळ नाही घातलेला आहे, पण तुम्ही थोडासा गूळ घाला, एकदम आणखीन आंबट गोड अशी छान अशी चव येते. तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.